गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण जे आयसोलेशनचं युनिट बघतोय त्याच्यामध्ये आपण नवीन पॉईंट बघणार आहे अँग्युलर एस एच एम. जसं आपण लिनियर एस एच एमचा स्टडी केला. व्हॉट इज मीन बाय लिनियर एस एच एम? सेकंड व्हिडिओ आठवा. जे आज व्हिडिओ बघणार त्यांनी सेकंड व्हिडिओ बघितला असला पाहिजे तरच हा पॉईंट समजेल. डिफाईन द लिनियर एस एच एम अँड ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एस एच एम. आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑब्टेन केलं लिनियर एस एच एम मध्ये. हे डिफरन्शियल इक्वेशन होतं d2x by dt squares plus k upon m into x is equal to 0 किंवा d2x by dt squares plus omega square x is equal to 0. हे डिफरन्शियल इक्वेशनचा आपण काय केलं स्टडी केलता आणि ओमेगा स्क्वेअर दिलं जातं k upon m. ओके, त्याला आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हटलं. तर हे आपण डिफरन्शियल इक्वेशन कशासाठी बघितलं होतं? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन्स. पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत होता SHM अलॉंग ए स्ट्रेट पाथ. आजचा आपला जो पॉइंट आहे डिफरन्शियल इक्वेशनच फाइंड आउट करायचं आहे आणि आपल्याला ते कशामध्ये अँग्युलर एसएचएम्स. आपली जी बॉडी जी ती अँग्युलर मोशन्स म्हणजे आपला जो आजचा जो क्वेश्चन आहे किंवा आपला जो आजचा जो पॉइंट आहे अँग्युलर एसएचएम्स, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन्स आणि त्याचं डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. माय नेम इज धनंजय सस्ते. आपण व्हिडिओ नंबर किती बघतोय? 17 नंबरचा व्हिडिओ चालू आहे आपला. अतिशय सिंपल एक्सप्रेशन आहे, सिंपल डिफरन्शियल इक्वेशन आहे. ओके, करायची सुरुवात. अँग्युलर एसएचएम्स अँड इट्स डिफरन्शियल इक्वेशन्स. अँग्युलर एसएचएम आपण नंतर ते डेफिनेशन बघणार आहे. अगोदर आपण ते डिफरन्शियल इक्वेशन काय करू? फाइंड आउट करू. ओके, बघा ॲज शोन इन फिगर ही एक मेटॅलिक डिस्क आहे. ओके, मेटलची आहे, तिला काय तर मास असणार आहे. म्हणजे कन्सिडर ए मेटॅलिक डिस्क ऑफ मास एम आणि आर बी तिची काय असणार आहे? ही रेडियस. आणि एम म्हणजे काय असणार आहे? मास ऑफ द डिस्क. आणि आर बी काय असणार आहे? रेडियस ऑफ द डिस्क. मेटलची घेणार आहे आपण. ओके, कन्सिडर मेटॅलिक डिस्क ऑफ मास एम आर बी काय असणार आहे? रेडियस ॲज शोन इन फिगर. फिगर मध्ये बघा ही जी मेटॅलिक डिस्क आहे अटॅचड कुठे अटॅच केली? सेंट्रली. सेंटरला ते काय केले? अटॅच केले. कशा साईने? टू द थिन वायर. ही जी वायर असणार ती कशी असणार आहे? थिन. थिन वायर. ओके, ही जी वायर जी असणार आहे ती कशी असणार आहे? थिन वायर्स. ओके, आणि कशाला अटॅच केली बघा? म्हणजे ॲज शोन इन फिगर. ओके, ही जी मेटॅलिक डिस्क आहे अटॅच्ड सेंट्रली. सेंट्रला अटॅच करायची, लक्षात द्यायचं. सेंट्रली टू द कशा साईने? थिन वायर. ओके, थिन वायर साईन आपण काय करणार? अटॅच करणार. ही जी वायर घेणार आहे ती तुम्ही नायलॉनची घेऊ शकता किंवा मेटलची. सगळ्यात महत्त्वाचं बघा, ही जी थिन वायर घेणार आहे ती कशाची असू शकते? नायलॉन किंवा मेटल वायर्स. आणि हँगिंग फ्रॉम अशी लटकवलेली फ्रॉम ए रिजिड सपोर्ट्स. हे तर आपण काय दिलेलं आहे? रिजिड सपोर्ट्स येस म्हणून. ओके, बघा एक्सप्रेशन सिंपल आहे. जसं आपण डिफरन्शियल इक्वेशन्स फाइंड आउट केलं तर आपण एक स्प्रिंगचा यूज केलता. ओके, स्प्रिंग बघितली होती आपण. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे इथं पण आपण डिफरन्शियल इक्वेशन्स काय करणार आहे? फाइंड आउट करणार आहे. आणि अँग्युलर एसएचएम साठी बघायचं आहे आणि ते आपण त्यासाठी बघितलं होतं लिनियर एसएचएम साठी. ठीक आहे, बघा परत मी एकदा रिपीट करतो. कन्सिडर ए डिस्क. ओके, मास काय असणार त्याचं? एम. आर बी काय असणार? रेडियस ॲज शोन इन फिगर्स. नाव द डिस्क ही जी मेटलची डिस्क आहे त्याला अटॅच काय केलेले? दिस इज अटॅच्ड सेंट्रली अटॅच केले. कशाने अटॅच केलेले? टू द थिन वायर्स. थिन वायर्स नायलॉन्स किंवा कशाची असणार? ती मेटलची असणार आहे. ओके, आता बघा आणि कशाला हँगिंग केलेलं आपण? रिजिड सपोर्ट्स. इफ द डिस्क, जर आपण ही जर डिस्क काय केली? स्लाइटली ट्विस्ट. अशा पण इकडे काय करणार? ती स्लाइटली ट्विस्ट करणार. ओके, स्लाइटली ती काय करणार? अशी आपण ट्विस्ट करणार आहे. ट्विस्ट म्हणजे फिरवणार आहे. इफ द डिस्क इज स्लाइटली ट्विस्टेड. ओके, अबाउट द
ऍक्सिस, हा त्याचा काय असणार आहे ऍक्सिस, आणि हा ऍक्सिस कसा असणार ऍक्सिस बरोबर अबाउट द ऍक्सिस अलॉंग द, आणि ऍक्सिस कशावरती तो डिस अलॉंग द वायर वरती. म्हणजे ही जर डिस असेल तर हा त्याचा आपण हा काय असणार आहे त्याचा ऍक्सिस. म्हणजे ऍक्सिस कोण असणार आहे थिन वायरचा असणार आहे बघा. म्हणजे आपण डिस्क इज इफ द डिस्क इज स्लाइटली ट्विस्टेड अबाउट द ऍक्सिस, आणि ऍक्सिस कुठे असणार आहे अलॉंग द थिन वायर, आणि रिलीजड, आणि रिलीज जर केली आपण सोडून दिली अशी ट्विस्ट केली जर सोडून दिली तर इट परफॉर्म्स किंवा डिस्क परफॉर्म्स रोटेशनल मोशन. डिस्क कोणती मोशन परफॉर्म करणार आहे रोटेशनल मोशन्स. ओके, पार्टली क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज. पार्टली कशी फिरणार आहे एकदा क्लॉकवाईज, ही अँटी क्लॉकवाईज, परत क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असे काय करणार आहे थांबणार आहे. आणि ही जी मोशन असणार आहे त्याला आपण कोणती मोशन असणार आहे अँग्युलर ऑसोलेशन्स म्हणू शकतो किंवा टोरिशनल ऑसोलेशन्स. बघा अँग्युलर ऑसोलेशन किंवा टोरिशनल ऑसोलेशन्स किंवा अँग्युलर ऑसोलेशन्स. बघा मी तुम्हाला इथे दाखवतो. हे बघा अशी एक डिस्क आहे. ओके, मेटलची डिस्क घेतलेली आपण, तिला मास असणार आहे. ओके, मास असणार आहे, मास ऑफ द डिस्क आर म्हणजे रेडियस. ओके, आणि ही जी डिस्क आहे आपण सेंटरला, इथं आपण काय केलेलं आहे सेंटरला बघा एक थिन वायर अटॅच केलेली आहे. ओके, म्हणजेच ॲज शोन इथं जर बघितलं तुम्ही तर ही जी मेटलिक डिस्क अटॅच्ड आहे कशाला अटॅच केलेली आहे सेंट्रली टू द वायर्स. आपण मेटलची वायर घेतलेली कॉपर. ओके, स्टीलची घेतली असते तर चालले असते. ओके, कोणत्याही मेटलची घ्या तुम्ही, सेंटरला फक्त अटॅच करायची. ओके, आणि हँगिंग बाय हा रिजिड सपोर्ट्स आपण असे काय केलेले हँगिंग केलेली इथं लटकवलेली. ओके, आणि डिस्कला मी बघा काय करणार अशी बघा इफ द डिस्क इज स्लाइटली ट्विस्टेड, ट्विस्ट करणार अशी बघा डिस्क मी काय करणार स्लाइटली ट्विस्ट. ओके, कशावरती ट्विस्ट करणार आहे अबाउट एन ॲक्सिस, आणि ॲक्सिस कशावरती अलॉंग द हा वायर, ह्या डिस्कचा हा ॲक्सिस असणार आहे. आणि बघा मी ट्विस्ट करतोय बघा आता ह्या पोझिशनला आहे. बघा डिस्क एकदा अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. ज्यावेळेस आपण रिलीज करू, ओके, ज्यावेळेस आपण डिस्कला काय करणार आहे स्लाइटली ट्विस्ट देणार आहे, आणि ज्यावेळेस रिलीज करणार आहे त्यावेळेस ही जी डिस्क परफॉर्म्स रोटेशनल मोशन. ही कोणती मोशन परफॉर्म करते बघा मी परत एकदा ट्विस्ट करतोय, रोटेशनल मोशन परफॉर्म करते. आणि पार्टली ती काय करते क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आणि ही जी ऑसोलेशन्स आहेत, ही जी ऑसोलेशन्स त्याला आपण काय म्हणणार अँग्युलर ऑसोलेशन्स किंवा टोरिशनल ऑसोलेशन्स. समजलं? आता मला सांगा ज्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा आपला जो मेन पार्ट आहे ज्यात आपण डिस्कला ट्विस्ट करतोय बघा, ज्यावेळेस डिस्कला ट्विस्ट करतोय बघा ही आपली काय असणार आहे थोडीशी डिस्प्लेसमेंट होती इथं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि आपल्याला माहिती आहे मेटल काय करतात इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी करतात, म्हणजेच स्टील इज मोर इलॅस्टिक. आपल्याला माहिती आहे स्टील एक आहे जास्त इलॅस्टिक आहे, त्याचा यंग्स मॉड्युलस काय जास्त आहे. पण आपण इथं काय केलेलं आहे स्टीलच्या ऐवजी कोणतं मेटल वापरले कॉपर. कॉपर सुद्धा इलॅस्टिक आहे पण स्टीलपेक्षा काय कमी. आता ह्याचा आपण इथं स्टडी करत नाही, लक्षात तुम्ही 11th आपण इलॅस्टिसिटीचा काय केलेला आहे स्टडी केलेला आहे. ज्यावेळेस आपण ही डिस्क काय करतोय बघा परत एकदा, ज्यावेळेस मी डिस्कला स्लाइटली ट्विस्ट करतोय बघा रेस्ट पोझिशनला, आता रेस्ट पोझिशन. ओके, आणि डिस्कला मी आता ट्विस्ट स्लाइटली ट्विस्ट करतोय, ट्विस्ट केलं आणि रिलीज केलं सोडून दिलं, रोटेशनल मोशन परफॉर्म करते. परत ती काय करते क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. मग हा जो मेटल आहे मेटल हा काय असतो ड्यू टू द इलॅस्टिसिटी,
इलॅस्टिसिटीचा गुणधर्म काय असतो, रिगेन्स इट्स ओरिजिनल पोझिशन्स. तर ज्यावेळेस आपण हिला डिस्प्लेस करतोय त्यावेळेस हा काय करतोय, परत त्याच्यावरती ज्यावेळेस आपण इथे एक टॉर्क ऍक्ट होते. ही जी मोशन आहे ही मोशन गव्हर्नेड बाय कोण इथं लागतंय, तर रिस्टोरिंग टॉर्क इथं ऍक्ट होते. कुणावरती, त्या वायरवरती ऍक्ट होते. रिस्टोर, ती वायर परत यायला, कारण इलॅस्टिसिटीचा काय गुणधर्म, ही इट इज इलॅस्टिक, मेटल इज ए गुड इलॅस्टिसिटी. मेटलमध्ये इलॅस्टिसिटी असते लक्षाचं, आणि ती काय करते, रिगेन्स इट्स ओरिजिनल पोझिशन. आपण आपल्याला माहिती आहे स्प्रिंग जर अशी ओढली तर परत ती कुठे ते रिगेन्स इट्स ओरिजिनल पोझिशन्स. हा सुद्धा मेटल काय करणार आहे, रिगेन्स इट्स ओरिजिनल. मग तो काय करतो, इथं रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होतो. इथं रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होतो ह्या वायरवरती, आणि ह्या डिस्कला परत काय करतो, मी जर डिस्क इकडं बघा ट्विस्ट जर ह्या दिशेला केली अँटी क्लॉकवाईज, तर डिस्क इकडे करते. परत ह्या दिशेला आले की परत इकडे जाणार आहे. बघा की आपली डिस्क, ओके, हा मार्ग दिसतोय. ज्यावेळेस हा इकडं जाईल ट्विस्ट करेल, इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट तयार होते. इथं एक अँगल तयार होतोय ह्याच्यामध्ये, ओके. म्हणजे एक्झॅक्ट काय होणार आहे बघा, ज्यावेळेस डिस्क इकडे ट्विस्ट होईल त्यावेळेस त्याची पोझिशन चेंज होईल, रोटेशनल मोशन पर होते. म्हणजे इथं काय असणार आहे, थिटा अँगुलर डिस्प्लेसमेंट असणार आहे, आणि जेवढी तुम्ही ट्विस्ट करताय तेवढ्या अँगलनी तेवढाच हा करणार आहे. आता हा इलॅस्टिक प्रॉपर्टी पजेस करतोय ड्यू टू द इलॅस्टिसिटी. इथं काय होणार आहे, रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होते त्या वायरवरती, आणि ते वायर रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट झाले की ती वायर परत कुठे ते रिगेन्स इट्स ओरिजिनल पोझिशनला, कारण मेटल इज ए गुड इलॅस्टिसिटी, ओके. आणि ते परत कुठली जर आपण मटेरियल असेल इलॅस्टिक, आपण जर असं ओढलं तर त्याची टेंडन्सी असते रिगेन्स इट्स ओरिजिनल पोझिशन्स. त्यामुळे टॉर्क जे रिस्टोरिंग टॉर्क काय असणार आहे ह्याच्या अपोजिट असणार आहे. आणि जेवढी अँग्युलर डिस्प्लेसमेंट, जेवढं तुम्ही ट्विस्ट करणार आहे, जेवढी अँग्युलर डिस्प्लेसमेंट तेवढंच इथं काय असणार आहे, रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होणार आहे. तेवढंच काय असणार आहे, रिस्टोरिंग टॉर्क. आणि ते जेवढी अँग्युलर डिस्प्लेसमेंट होईल तेवढं रिस्टोरिंग टॉर्क असणार आहे, जास्त ऍक्ट होणार आहे. त्यामुळे हे कसे असणार आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल. फक्त इथे आपण एक साईन देणार आहे, निगेटिव्ह साईन, कारण अँग्युलर डिस्प्लेसमेंट इकडे असणार आहे आणि रिस्टोरिंग टॉर्क जे असणार आहे ते अपोजिट असणार आहे. म्हणजे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते, हे दोघं कसे असणार आहेत, अपोजिटली असणार आहेत. इज दॅट क्लिअर? बघा परत एकदा बघा, ही आपली डी साईन मी तिला अशी डिफ्लेक्ट करणार आहे की तिची अँग्युलर डिस्प्लेसमेंट होणार आहे, ह्या दिशेला अँग्युलर डिस्प्लेसमेंट होते. आणि ड्यू टू द मेटलचा काय गुणधर्म असतो, रिगेन्स इट्स ओरिजिनल पोझिशन. आणि ते मेटल वायरवरती काय ऍक्ट होणार आहे, रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होणार आहे. ते कुणाला अपोजिट असणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंटला. म्हणजे ज्यावेळेस आपण हिला इकडं अँटी क्लॉकवाईज काय करू, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँग्युलर ह्या मेटल डिस्कला आपण काय करू, कसे ट्विस्ट करायचे, कोणत्या दिशेला, अँटी क्लॉकवाईज. बघा मी काय सांगतोय, अँटी क्लॉकवाईज आपण काय करतोय, ह्या मेटलला काय करतोय, ट्विस्टेड करतोय. म्हणजे त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट ह्या दिशेला आहे, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि ड्यू टू द इलॅस्टिसिटी ह्याच्यावरती रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होणार आहे त्या वायरवरती, आणि ते रिस्टोरिंग टॉर्क कुठं असणार आहे, क्लॉकवाईज. ओके. म्हणजे जेवढी आपली ट्विस्ट करणार आहे, जेवढी अँग्युलर डिस्प्लेसमेंट तेवढं काय असणार आहे, रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होणार आहे. ती कशी असणार आहे, डायरेक्टली. आणि निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते, हे दोघं कसे असणार आहेत, अपोजिट. डिफ्लेक्शन इकडे असेल म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट इकडे असेल, तर रिस्टोरिंग टॉर्क कसं असणार आहे, अपोजिट असणार आहे. ओके. आता ज्यावेळेस ती इकडे फिरेल, आता कुठे चालली ती, अँटी क्लॉकवाईज. ओके. ज्यावेळेस ती क्लॉकवाईज जाईल म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आता कुठे, क्लॉकवाईज. ओके. त्यावेळेस रिस्टोरिंग टॉर्क कसा ऍक्ट होणार आहे, जेवढे अँग्युलर डिस्प्लेसमेंट तेवढंच रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होणार आहे.
आणि निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करणार आहे आता ज्यावेळेस अँग्युलर डिस्प्लेसमेंट क्लॉकवाईज असेल तर हे कसं असणार आहे अँटी क्लॉकवाईज असणार आहे. इज दॅट क्लिअर? परत एकदा तुम्ही ऑब्झर्व करा, हे मी दाखवते ते तुमच्या लक्षात येईल. बघा ॲरो मी इकडं दाखवलंय. मी इकडे काय करतोय ट्विस्ट असं करतोय डिस्कला, मेटल डिस्कला स्लाइटली ट्विस्ट करतोय अँटी क्लॉकवाईज. बघा अँटी क्लॉकवाईज तिथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय तर आपल्याला मिळणार आहे, अँगल बदलणार आहे. येते का लक्षात? आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये शिकलेलो आहे. ओके, इकडं आपण हे करतोय परत एकदा बघा. आणि ही जी मेटलची वायर आहे ड्यू टू द इलॅस्टिसिटीचा काही गुणधर्म असतो रिगेन्स इट्स ओरिजिनल. इथं रिस्टोरिंग टॉर्क ॲक्ट ते रिस्टोरिंग टॉर्क कुठं असणार आहे त्याच्या अपोजिट. ज्यावेळेस मी इकडं स्लाइटली डिफ्लेक्ट करतोय तर बघा इकडे येते परत इकडं अँटी क्लॉकवाईज परत इकडे येणार परत अँटी क्लॉकवाईज परत क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज ज्यावेळेस काय असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याच रिस्टोरिंग टॉर्क कुठं असणार आहे क्लॉकवाईज. इज दॅट क्लिअर? समजलं? पुढे जाऊया आपण. बघा मी लास्टला परत एकदा तुम्हाला सांगेन हे. बघा म्हणजे रिस्टोरिंग टॉर्क ही जी मोशन आहे गव्हर्नेड बाय द रिस्टोरिंग टॉर्क इन द वायर्स आणि ते कोणाला असणार आहे अपोजिट टू द काय असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट्स. आणि त्याची मॅग्निट्यूड कशी असणार आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट्स. ओके, आणि त्यालाच आपण काय करणार आहे बघा ही जी मोशन त्याला अँग्युलर SHM म्हणणार आहे. बघूयात आपण आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन्स फाइंड आउट करायचे. बघा हे कसे असणार आहेत. हा आहे तो रिस्टोरिंग टॉर्क, हे आहे ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट्स. ओके, आता इथे मी एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढतोय. देअरफॉर टो इज इक्वल टू -c थिटा आणि c जो असणार आहे तो टोरिशनल कॉन्स्टंट म्हणतात. त्याला काय म्हणणार आपण टोरिशनल कॉन्स्टंट म्हणू शकतो. c काय असणार आहे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज कॉल्ड, त्याला काय म्हणणार आहे इज कॉल्ड टोरिशनल कॉन्स्टंट. ओके, आणि त्याची जी टोरिशनल कॉन्स्टंट डिपेंड कशावरती असणार आहे ह्याच्यावरती डिपेंड असणार आहे. वायर कोणती यूज करताय, मेटल्स स्टील घेतली तर तिथं टोरिशनल कॉन्स्टंट वेगळा मिळेल आपल्याला. कॉपर घेतली तिथं वेगळा मिळेल किंवा नॉयलिनमध्ये आपण जर वेगळ्या वायर्स घेतल्या तर तिथं आपल्याला काय मिळणार आहे वेगळा मिळेल. एनिवे आता ह्याची मॅग्निट्यूड काय येईल बघा. ओके, मी इथं लिहितो टो इज इक्वल टू c इंटू थिटा आणि देअरफॉर c काय असणार आहे टो अपॉन थिटा. ओके, आणि हा जो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी टोरिशनल कॉन्स्टंट बरोबर इज काय असणार आहे रिस्टोरिंग टॉर्क पर्यंत काय असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ही सुद्धा डेफिनेशन तुम्ही काय करू शकता. ओके, बघा म्हणजे हा जो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी मिळाला आहे इज डिफाईन ॲज त्याचं रेशो म्हणू शकता रिस्टोरिंग टॉर्क काय असणार टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट्स. ओके, नाव ह्या इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण. ठीक आहे, आता आपण ही जी डिस्क आहे आता बघितले रोटेशनल मोशन्स परफॉर्म करते. बघा रोटेशनल मोशन्स परफॉर्म करते. डिस्कला मास आहे, ओके, रेडियस आहे. डिस्कचा मोमेंट ऑफ एनर्जी ऑलरेडी आपण कशामध्ये रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये काढलेला आहे. लेट आय विथ काय असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट एन ॲक्सिस. ओके, नाव आता ज्यावेळेस ती डिस्क फिरते अशी बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, तिला काय असणार आहे अँग्युलर ॲक्सलरेशन आणि रिलेशन बिटवीन टॉर्क आणि अँग्युलर ॲक्सलरेशन आपल्याला माहिती आहे. अल्फा बी काय असणार आहे अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ ए डिस्क. ओके, नाउ वी हॅव टो इज इक्वल असतो I इंटू अल्फा. एक्सप्रेशन झालेलं आहे रोटेशनल डायनामिक्स. टो इज इक्वल टू I इंटू अल्फा. ओके,
from equation 1 and from equation 2. From equation 1 and equation 2 काय मिळेल बघा, I into alpha and minus C into theta. ओके. आता हा जर इकडे आला तर काय, I into alpha plus C into theta is equal to 0. आणि अल्फा म्हणजेच काय असतो आपल्याला माहिती आहे, अल्फा रेट ऑफ चेंज ऑफ, ओके. आणि ओमेगा म्हणजेच काय असतो, डी थिटा बाय रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर. आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये याचा स्टडी केलेला ऑलरेडी. मग हा जर इथं पुट केला तर अल्फा इज इक्वल टू डी, हा डी डी स्क्वेअर होईल आणि काय होईल डी टी स्क्वेअर. तो इथं पुट करू बघा, आय डी टू थिटा बाय डी टी स्क्वेअर प्लस सी थिटा इज इक्वल टू 0. ओके. हे इक्वेशन लाईन जर डिवाइड केलं इथं आय कॅन्सल होईल, इथं आय अपॉन येईल आणि 0 नी डिवाइड होणार. बघा म्हणजे काय होईल, आय अपॉन आय डी टू थिटा बाय डी टी स्क्वेअर प्लस सी अपॉन, ओके. म्हणजे हा कॅन्सल होईल, डी टू थिटा बाय डी टी स्क्वेअर प्लस सी अपॉन आय इंटू थिटा इज इक्वल टू 0. इक्वेशन्स. आपण जे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये डिफरन्शियल इक्वेशनचा स्टडी केलता, आणि काय होते इक्वेशन्स, डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस के अपॉन एम एक्स इज इक्वल टू 0, किंवा डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. आणि ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय होता, के अपॉन एम. हे लिनियर एस एच एम साठी होतं, लिनियर एस एच एम. आणि आपण काय बघतो, अँग्युलर एस एच एम. आता हे इक्वेशन जर कम्पेअर केलं तर ही काय बघा, लिनियर डिस्प्लेसमेंट आहे बघा नीट व्यवस्थित. ही काय लिनियर डिस्प्लेसमेंट, ही काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. हा काय के, के काय आता फोर्स कॉन्स्टंट. स्प्रिंग ज्यावेळेस आपण आठवतोय का फोर्स कॉन्स्टंट. हा काय, हा टोरेशनल कॉन्स्टंट. तो स्प्रिंग वरती अवलंबून, आता वायर वरती अवलंबून आहे. ओके. एक्स हा काय, एक्स म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट, हे काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि आय आणि एम लिनियर एस एच एम मास आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया एनालॉगस. आठवलं का, एनालॉगस आहे. म्हणजे हे सुद्धा कोणते, हे जसं डिफरन्शियल इक्वेशन आहे कशासाठी, लिनियर एस एच एम साठी, हे सुद्धा काय असणार, दिस एक्सप्रेशन काय असणार आहे, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर ऍक्टिव्हिटी. ओके. हे जे आपल्याला इक्वेशन मिळालं आहे ते काय असणार आहे, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एस एच एम. समजलं, अतिशय सिंपल एक्सप्रेशन्स आहे बघा. आता हा म्हणजेच काय आपला अल्फा आहे, इथं मांडतो. म्हणजे अल्फा इज इक्वल, सॉरी अल्फा हा काय असणार आहे आपला, अल्फा प्लस सी अपॉन आय थिटा इज इक्वल टू 0. हा जर तिकडे गेला तर काय होईल, मायनस. therefore अल्फा इज इक्वल टू मायनस सी आय इंटू थिटा. ओके. हे इक्वेशन मध्ये सी हा टोरेशनल कॉन्स्टंट आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया या डिस्क साठी मास तेच असणारे, बदलणार नाही जरी फिरत असेल, रोटेशनल मोशन आर तोच आहे. कारण हा सुद्धा काय असणार आहे, कॉन्स्टंट. ॲज सी एन आय आर कॉन्स्टंट, हे कॉन्स्टंट आहेत. हे दोघं जर कॉन्स्टंट असेल तर इक्वेशन काय येईल बघा, अल्फा डायरेक्टली काय असणार, मायनस थिटा.
ओके, जरा नीट बघा, प्रोफेशनली डिझाईन. ओके, बघा ही काय अँग्युलर ऍक्सलरेशन आहे आणि ही काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट्स. ह्याच्यावरून बघा नाव ही जी मोशन आहे कोणती अँग्युलर SHMs. इन अँग्युलर SHM अँग्युलर ऍक्सलरेशन हे कसं आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि इट्स मॅग्निट्यूड काय असणार आहे इट्स डायरेक्शन कशी असणार आहे अपोजिट टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट्स. ओके, आपण एक डेफिनेशन बघूया आता अँग्युलर SHM चे. बघा अँग्युलर SHM is defined as the oscillatory motions. Angular SHM is defined as the oscillatory motion. Defined as the oscillatory motion of a disc or body. Oscillatory motion of a body in which torque for angular acceleration is directly proportional to the directly proportional है angular displacement. Directly proportional to काय असणार आहे angular displacement and its direction is opposite to that of angular displacement. ही त्याची काय असणार आहे डेफिनेशन असणार आहे. मग सिंपल आहे, हा फक्त फॉर्म्युला लक्षात. हा आपला काय अँग्युलर ऍक्सलरेशन आणि काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट्स. बघा अँग्युलर SHM ही जी कोणती डिस्क कोणती मोशन होते अँग्युलर SHMs इज डिफाइंड एज ऑसिलेटरी मोशन आहे. क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज. ओके, ऑसिलेटरी मोशन्स त्या डिस्कची इन विच त्यामध्ये टॉर्क फॉर कशासाठी अँग्युलर ऍक्सलरेशन ही काय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि त्यांची डायरेक्शन कशी असणार आहे याची डायरेक्शन ह्याला कशी असणार आहे अपोजिट टू दॅट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट्स. ओके, बघा आता आपल्याला पिरियड सुद्धा काढायचा आहे. बघा पिरियडचा फॉर्म्युला काय असतो T is equal to 2 pi upon ओमेगा. ओके, इथं बघा हा लिनियर SHM साठी आणि हा काय असणार आहे हा K अपॉन M फोर्स कॉन्स्टंट आहे. हा मास त्या ब्लॉकचं हा ट्विस्ट कॉन्स्टंट किंवा सॉरी टोरेशनल कॉन्स्टंट हा काय असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. ह्याच्यासाठी पण आपण काय घेणार आहे ओमेगा स्क्वेअर्स. बघा नीट लक्ष द्या, जसं सिमिलरिटी इथे लक्षात आहे. त्यासाठी जसं आपण ओमेगा स्क्वेअर घेतला K अपॉन M लिनियर SHM साठी ओमेगा स्क्वेअर जातात K अपॉन M किंवा ओमेगा जातो अंडर रूट K अपॉन M. तसं अँग्युलर SHM साठी बघा अँग्युलर SHM साठी हा कॉन्स्टंट C अपॉन I. जरी आपण हे जर इक्वेशन असं लिहिलं असं तरी चाललं असतं. मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू थिटा आणि हा आपण ह्याच्या जागेवर घेतलेला आहे म्हणजे काय मिळालं असतं अँग्युलर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल काय असणार आहे C अपॉन थिटा आणि ओमेगा असणार आहे सॉरी I आहे म्हणजे काय मिळेल आपल्याला C अपॉन I. ही व्हॅल्यू आपण इथं पुट करू. मग T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट C अपॉन I. ओके, आता हा जो C आहे आपला T इज इक्वल काय आता आपला फॉर्म्युला
याचा मॅग्निट्यूड फॉर्म काय येईल, सील काय मिळेल आपला, इथं आपण लिहिता तो इथं पुट करू. मग टी इज इक्वल टू, टी म्हणजे पिरियड आहे, सी ची व्हॅल्यू टो अपॉन थिटा आणि हा आय. नीट लक्ष द्या बघा. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट टो अपॉन थिटा इंटू आय. आणि टो म्हणजेच काय असतो, आय इंटू अल्फा. तो इथं पुट करू 2 पाय आय इंटू अल्फा. आय ला कॅन्सल होईल. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट अल्फा अपॉन थिटा. म्हणजे आपल्याला काय मिळाला, पिरियड. पिरियड इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट काय असणार, ह्याला काय म्हणतो आपण अँग्युलर ऍक्सलरेशन, परंतु काय असणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा काय असणार आहे, पिरियड इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट अँग्युलर ऍक्सलरेशन, परंतु काय असणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा पिरियड काढलेला आहे. डिफरन्शियल इक्वेशन अतिशय सिंपल आहे. लक्षात परत एकदा तुम्हाला थोडक्यात सांगतो फक्त ही मोशन. ही जी डिस्क आहे एरो बघा, मी इकडे तिला काय करणार, ट्विस्ट करणार आहे, इकडे फिरवणार आहे. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट इकडे अँटी क्लॉकवाईज. आणि जेव्हा तिथं फिरवतोय आपण, हा मेटल आहे, इलॅस्टिक आहे, इलॅस्टिकची रिगेन्स इट्स ओरिजिनल पोझिशन, तो त्याला परत क्लॉकवाईज काय करणार आहे, रिस्टोर करणार आहे. म्हणजे इथं रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होते. कोणावरती टॉर्क ऍक्ट होते, त्या वायरवरती. आणि वायर कशाला अटॅच केली, सेंटरला, डिस्कच्या सेंटरला. त्यामुळे ती जे रिस्टोरिंग टॉर्क असणार ते कुठं असणार आहे, क्लॉकवाईज. बघा आता एरो बघा, मी डिस्कला ट्विस्ट करतोय, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुठे आहे, अँटी क्लॉकवाईज. आणि रिस्टोरिंग टॉर्क कुठे ऍक्ट होणार आहे, क्लॉकवाईज. आणि त्यामुळे ही डिस्क कुठे फिरणार आहे बघा, एकदा अशी फिरते, परत इकडे आली, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुठे झाली, क्लॉकवाईज. आणि रिस्टोरिंग टॉर्क कुठे ऍक्ट झालं, अँटी क्लॉकवाईज. परत ती कुठं येणार आहे, डिस्क इकडे फिरणार आहे, इकडे आली की अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुठे झाली, अँटी क्लॉकवाईज. रिस्टोरिंग टॉर्क कुठे झालं, क्लॉकवाईज. परत ड्यू टू इलेक्ट्रिसिटी परत ते इकडे फिरणार आहे. आणि हे सेम चालू राहणार आहे, रोटेशनल मोशन बरोबर करणार आहे. आणि पार्टली ती काय असणार आहे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आणि त्याच्यावरून आपण बघा, ही रोटेशनल मोशनमध्ये आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण स्टडी केला. त्याचे काय आपण एक्सप्रेशन्स मांडले, टॉर्कचं पण इथं टॉर्क आपण फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. आणि त्याच्यावरून आपण हे डिफरन्शियल इक्वेशन्स काढलेले. एक प्रकारे अॅनालॉजी कशाची. ओके, इज दॅट क्लिअर. डेफिनेशन लक्षात ठेवा फॉर्म्युल्यावरून. इथं अल्फा नीट बघा, अल्फा आणि हा प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे. ओके, थँक्यू.